बोलवत नाही तर महाराज खुश आहे, तुमच्या जवळही असते, सदवंत सगळीकडे आहे. पण मला यांच्याविषयी कणव आहे. मी नुसताच प्रवचनकार नाही, मी 2 भाषांमध्ये PhD आहे, संस्कृत आणि पाली. मी प्राध्यापक आहे. 8 सिनियर कॉलेज आहे माझ्याकडे, माझ्या बांधवांना. मी गरिबांची संवेदना जाणणार आहे. लक्षात घ्या, मी एकदा माझ्या समोर एखादा ग्रंथ आला मुखोद्गत करून टाकणार आहे. अवघड अवघड सगळ्या संज्ञा माझ्या अंतःकरणात धारण करणार आहे. पण या अवघडासोबत मानवी संवेदना सुद्धा मी जपणार आहे. म्हणून बापूंनी जर बोलताना पाण्याचा उल्लेख केलाय का, पाण्याचा, जिसमें पाणी नाही है वो कुछ काम का ही नाही है. काही काही माणसं म्हणतात जाऊ द्या ना, त्याच्यात काय पाणी आहे त्या माणसामध्ये, त्याच्यात काय राम आहे. पाण्याचा प्रश्न तुमच्या गावाचा जो एका मुलीनं सोडवण्याचा प्रयत्न आमच्या ताईंनी केलाय आणि पुढे ते करणार आहे. म्हणजे तुम्हाला म्हणालो की स्त्री ही एक शक्ती असते. इथं आमच्या सगळ्या माता भगिनी आणि मला वाटतं बहुमत इथं पुरीच जास्त आहे, महिलांचं. इथं एवढ्या मोठ्या मुली माणसांपेक्षा स्त्री शक्ती या मंदिरामध्ये आता जरा जास्त आहे. मी मुद्दाम सांगतो, अरे पुरुष काय म्हणजे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून विकासाचा मार्ग पुढे नेणाऱ्या आमच्या ताई, साधी गोष्ट नाही. योगात मला बोलवले म्हणून कौतुक करतो असं नाही का समजू. मला ती सवय सुद्धा नाही. माझ्याकडे असलेले अल्बम पहा, त्याच्यामध्ये 50 आमदारांचे फोटो आहेत. माझे स्वतः 3 आमदार नेमणे, बीडचे सुरेश नवले, जालन्याचे अर्जुन खोतकर आणि अकोला बाळापूरचे गुलाबराव गावंडे. राजकारण हे माझ्या अगदी अंगापेरात घुसलेलं आहे. मला पक्षाचं बंधन नाही, मला धर्माचं बंधन नाही. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, औलिद बाप्पाचे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पुराणातले मोठमोठे आयत सुद्धा मी बघतो. सर्व धर्मांचा पुरस्कार करणारा महाराज आहे. पण या ठिकाणी आमच्या ताईंचं कार्य ऐकल्यानंतर मला मुद्दाम या ठिकाणी यावंसं वाटलं. आणि मी मुद्दाम म्हणतोय, अरे पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या, परंपरा ही आमची. आमच्या माता भगिनींनो ऐका, पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या, परंपरा ही आमची. तुला काय माहीत पुस्तोस ती विरांगणा झाशीची, दाभाड्याची उमा आणि ती चन्नम्मा चित्तूरची, पाचाळून पाणी आमच्या इतिहासाची. काळाच्या जबड्यात घालून हात मोहिते दात जात ही आमची, पाचाळून पाणी आमच्या इतिहासाची. यांच्यापासून अरे नारी की निंदा मत कर यारो, नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा हुए है भीष्म, शुक और हनुमान. लक्षात ठेवा, मी स्त्रियांचा गौरव यासाठी करतोय कारण या ठिकाणी ताईंनी आता पुढची जे काही विकासाची कामं सुरू केलेली आहेत. ताई, तुम्हाला या विकास गंगोत्रीमध्ये कुठल्याही प्रकारचं केळविष येऊ नये, संकट येऊ नये असाच आशीर्वाद मी या ठिकाणी देतो. कारण यांचं जीवन हे सदैव आनंदाने आणि सुखकर होत राहावं. माझ्या बांधवांनो, स्वामी विवेकानंदासारखा महापुरुष वर्णन करतोय, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं स्त्रियांचा सन्मान होतो तिथं देवदेवता राहतात, देवदेवता. म्हणून आपल्या ज्या माणसाच्या घरची बाई आनंदी, लक्षात ठेवा, त्या ठिकाणी सुखाचं सुखाळ आहे, सुखाचं सुखाळ. म्हणून स्त्री शक्ती ही खऱ्या अर्थानं विकासाचा महामेरू आहे. माझ्याकडून तुम्ही एवढे आतुरतेनं आणि प्रसन्नतेनं सगळं ऐकताय माझ्या बांधवांनो. मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जे मोठ्या अभिमानानं घेतोय ना. महाराज ज्या वेळेला आग्र्याच्या महालामध्ये अटकले त्यावेळेला स्वराज्याचे सूत्र आमच्या राजमाता जिजाऊ साहेबांनी हाती घेतले. तुम्ही जर अभ्यासक असाल, चिंतन करणारे असाल, माझ्या बांधवांनो जरा तो प्रसंग आठवा. आजी, आपलं लेकरू नुसतं अकोल्याला जरी चाललं
पाण्याची जी समस्या आहे ना ते तुमचं उपचार फार मोठं होत आहे. कर्ज असू दे कर्ज, कारण कर्ज किती जरी असेल कोटीचंच कर्ज आहे ते कर्ज संपवण्याचं कर्ज हे तुम्ही आजच घेता असं म्हणून समजा, कारण संपवणार नाही. आत्मविश्वास महत्वाचा असतो. मी मुद्दाम सांगते मुलं बसलेत म्हणून आत्मविश्वास जरूर असावा. स्वामी विवेकानंद सांगतात केवळ विश्वास, 33 कोटी देवांवर विश्वास आहे पण स्वतःवर विश्वास नाही, तो माणूस एक नंबरचा नास्तिक आहे. लक्षात ठेवा. खुद पे भरोसा करो, खुद ही को कर बुलंद इतना बंदे कि खुदा बंदे से खुद पूछे पता तेरी रजा क्या है. कॉन्फिडन्स असावा. मी उदाहरण दिलो ना तुम्हाला मुलांना, ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे हॉटेलमध्ये एक जण गेला, त्याला वेटरला विचारलं गरम काय, तुम्हाला भजी आहे, त्याच्यापेक्षा गरम काय, तुम्हाला समोसा आहे, त्याच्यापेक्षा गरम काय. ओव्हर कॉन्फिडन्स. तुम्हाला इष्टू म्हणजे इतकं भारी होतं, तुम्हाला एक प्लेट भर इष्टू घेऊन तोही एकदम जबरदस्त, त्याने एक प्लेट भर इष्टू आणला, म्हणजे या खिशातून सिगरेट काढलं त्याच्यावर पेटवलं, तर वेटरच्या स्थानाचं धुमट निघलं आहे. म्हणजे कॉन्फिडन्स असावा पण असा ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. लक्षात ठेवा. म्हणून आमच्या हेमलताताई, हेमलता या शब्दाचा अर्थच ताई बरं का, हेम म्हणजे सोनं, सुवर्ण. म्हणून लक्ष्मीचं वर्णन करताना ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरजतस्रजाम चंदनाम हिरण्मयीं लक्ष्मीम ख्यात वेदो आवह असं वर्णन आहे. म्हणून हेमलता, लता या शब्दाचा अर्थ वेल. बरं का ताई, तुमच्या नावामध्ये सुद्धा समृद्धीचं, विकासाचं, सौभाग्याचं काहीतरी देणे मला बापूंनी जे सांगितलं ना वर्णन करून, नाहीतर एवढा भयानक प्रश्न आहे पाण्याचा. ऐका तुम्ही, फार लय अवघड प्रवचन मी बोलेल वगैरे फार चिंतन चिंतवलं याची अपेक्षा धरू नका, कारण या देशामध्ये एवढे लोक अवघड बोलून गेले त्याच्यामुळे तुम्ही अवघडलेले आहात सगळे. बरं का, आता सोप्याची गरज आहे. एवढं सोपं करावं आणि लोकांना सुखाचा मार्ग सोपा करून टाकावा या विचाराचा महाराज आहे. नाहीतर मी जर संस्कृत सुरू केलं ना तर तुम्ही बेसूत पडले जोर आणणार नाही. लक्षात ठेवा. आलं लक्षात. नाहीतर मग काय अरे रोड घेऊन गायो साहेब मंगळम हवाय घरादार जबाबदार छपाछपता छपता कपाय शेजादार हल हे तारासारखी ताट होती तुमची. एक एक सूत्र सोडून किती अवघड आहे हो. समजा स्मोक छटका बॅन गेट बॅन टेस्ट बॅन कसो काम किंवा झोप तुम्ही मला झोप काय अर्थ नाही हो. म्हणून सोप्या भाषेवर बरं का. हे मला आणि मी भगवती जगदंबा पार्वती मातेचा उपासक आहे. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती माताने पार्वती देवी पिता देवो महेश्वर बांधवा शिव भक्ताश्च स्वदेशो भुवनत्रय. ही सदस्य मंडळी ग्रामपंचायतीची सदस्य मंडळ सुद्धा प्रसन्न दिसते. आणि मी या पोरांना आता बापूंना त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मी पोरांना मुद्दाम सांगितलं ज्याच्या तोंडावर 12 वाजलेले त्याच्या तोंडाकडे पाहू नका. ज्यांचे तोंड प्रसन्न फ्रेश आहे त्यांच्याकडे काळजीपूर्वक पहा. तुम्ही आता या मंदिरात तुमच्या बाहेर हसत पडले तर सगळ्या राजू गावाला टेन्शन येते नेमकं मंदिरात घडलंच काय. हे लोक हसतातच का. आता हसणं बंद राहो. सगळं दुःख दुःख इकडे तिकडे टेन्शन टेन्शन. लक्षात घ्या टेन्शन मात्र राहू अटेन्शन नाही राहू. बरं का. म्हणून आपल्या गावात कारण परिसर एवढा चांगला आहे. मला खूप मानणार आहे. मी माझा मोठेपणा सांगत नाही कारण तो एक पडत मोठा असतो स्वतः महात्मे गाणारा. पण माझ्या बांधवांनो तुम्हाला माहिती नाही आपले सामाजिक न्याय मंत्री कॅबिनेट मंत्री आपले शिवाजीराव मोघे हे मुंगसाजी महाराजांचे शिष्य आहेत. विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाचं दैवत असलेले मुंगसाजी महाराज मला त्यांनी एका सामूहिक कार्यक्रमात बोलवलं शिवाजीराव मोघेंनी. आणि त्या ठिकाणी मी विवाहावर बोललो. विवाह म्हणजे काय लग्नावर बोललो. ते एवढे प्रभावित झाले. ते म्हणाले महाराज आमचा एक भगवंत आहे देव आहे त्यांना माऊली म्हणतात मुंगसाजी माऊली. तुम्ही तिथे या. रामनगाव देव म्हणून अमरावतीचं मला मोठ्या कार्यक्रमाला निमंत्रित केलं आणि त्या ठिकाणी भाषण झालं. त्यांना एवढं आवडलं ते की त्यांनी त्याच्या
होती लाल दिव्याची गाडी, त्यांचा गोदावाच्या माग आणि महाराष्ट्र आमच्यासोबत चालला. एकदम चांगला सुयोग्य माणूस आहे. आणि ज्या वेळेला मी त्या आदिवासींचं जीवन जवळून पाहिलं, ज्या वेळेला त्यांची फरफट पाहिली मी, हांड्यावर हांडा, हांड्यावर हांडा, हांड्यावर हांडा, हांड्यावर हांडा, त्याच्यावर पुन्हा छोटीशी ती बरणी, त्याच्यावर तांब्या, त्याच्यावर छोटंसं उठकुलं, त्याच्यावर साखळी, एका एका माऊलीच्या बाईच्या डोक्यावर 7-7, 8-8 पाण्याचे हांडे डोंगरातून पाणी शोधत होत्या. तुमच्या पाण्यावर मला हा प्रसंग आठवला. आणि त्यावेळेला माझ्या अंतःकरणामध्ये जाणीव झाली, अरे सोन्याची असते द्वारका, मोठ्या पुराण सांगत असतात. शब्द ऐका काय बरोबर, सोन्याची असते द्वारका, मोठ्या पुराण सांगत असतात. ऐकणाऱ्याच्या घराला लाकडाचेही खांब नसतात. पुराणातली वांगी चिरून भाजी कधी शिजत नाही, वरुणाचा दावा करून धरणी कधी भिजत नाही. लक्षात ठेवा, अमृताचे खरे नाही, सत्य फक्त पाणी आहे. आणि हे ज्याला कळलं तो वेदांताचार्याहून ज्ञानी आहे, वेदांताचार्याहून ज्ञानी. आणि मला वाटतं ही जाणीव पुण्यामध्ये महात्मा ज्योतिरावजी फुल्यांना झाली. मी ज्या वेळेला फुल्यांचा अभ्यास केला, मी सगळ्या धर्मांचा अभ्यास केला, मी महापुरुषांचा अभ्यास केला, माझ्या बांधवांनो, मी संतांचा अभ्यास केला. संत म्हणजे ज्याचं हृदय करुणेनं भरलेलं आहे, प्रेमानं भरलेलं आहे, आनंदानं भरलेलं आहे. फुल्यांनी गोरगरिबांसाठी पाण्याची व्यवस्था, तुमच्या एका ग्रामपंचायतचा जो तुमचा मुद्दा आहे ना पाणी, याच्यावर माझी 7 दिवस वाणी पाण्यासारखी अशी बहरत राहील, काळजी करू नका त्याची, बरं का. त्यांनी पाहिलं, अरे गोरगरिबांना पाणी नाही, फुल्यांनी आपला हौद मोकळा करून दिला. क्रांतिकारक घटना होता, तेव्हा लक्षात ठेवा. आम्ही आज परिवर्तनाच्या आणि प्रगतीच्या गप्पा मारतो, ते गप्पा मारणाऱ्याने जरा जागा झालं पाहिजे. अंतर्मुख अधिकार आहे तो सांगण्याचा. फुल्यांनी ती क्रांती केली, म्हणून मला म्हणावं असं वाटतं, नाही होतावर साय होताय का, डोळा पावसाची गाणी, हंडारी काम